श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात निलेश एकनाथ शेंडगे या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। गुंडगिरी आणि वाळू माफियांची दबंगाई इतक्या प्रमाणात वाढली आहे की जमीन पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आलेल्या सामान्य नागरिकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली जाते। 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी नायगाव येथील नदीकाठच्या एका जमिनीच्या व्यवहारासंदर्भात शिर्डी येथील निलेश दीपक जाधव आणि त्याचे साथीदार आले होते। पूर्वी 25 डिसेंबर 2025 रोजी जमीन पाहणी करताना काही अज्ञात व्यक्तींनी येथे जमीन घेऊ नका अशी धमकी दिली होती। मात्र व्यवहार पूर्ण करण्यासाठी रविवारी ते पुन्हा आले। मध्यस्थी चंद्रशेखर आगे न आल्यानं ते तिथेच थांबले असतानाच फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि इर्टिगा या लक्झरी गाड्यांमधून 10 ते 12 जणांचा सशस्त्र टोळका त्या ठिकाणी आला आणि अचानक हल्ला करू लागला। गावठी कट्टा, लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी त्यांनी जमीन पाहणाऱ्यांवर हल्ला चढवला अशी फिर्याद श्रीरामपूर येथील चेतन पेत्रस खाजेकर यांनी दिली आहे। या तक्रारीनुसार या हल्ल्यामध्ये निलेश एकनाथ शेंडगे यांना जबर मारहाण लागली, त्यानंतर बेपत्ता झाला होता। घाबरलेले लोक पळण्याचा प्रयत्न करत असताना या गुंडांनी चेतन याच्या गळ्यातील सुमारे 7 ग्रॅम सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली। या हल्ल्यातून पळताना किंवा मारहाणीच्या भीतीनं निलेशचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचा मृतदेह नदीपात्रामध्ये तरंगताना दिसला, त्यामुळे घटनेला आणखीनच गंभीर स्वरूप प्राप्त झालंय। वाळू माफियांनी नदीकाठच्या जमिनींवर आपला कब्जा बसवण्यासाठी अशा गुन्हेगारी पद्धती अवलंबल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनी विकताही येत नाहीत। सदर प्रकरणांमध्ये आरोपी अर्जुन दाभाडे, सागर भोसले, राहुल धुमाळ, मेजर राणा, विजू पवार, अखिल बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, आसिफ कैची आणि इतर 5 ते 6 अनोळखी इसमांविरुद्ध श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान यामध्ये मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे हा नगरसेवक म्हणून नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून देखील आल्याचं कळतंय। त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं असून एका तरुणाचा यामध्ये हाकनाक बळी गेलाय। वाळू माफियांची दबंगाई श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा अधोरेखित झाली असून पोलीस आणि महसूल प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।